हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? अंजलीस रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बटाट्याचे चिप्स. चला तर ही चिप्सची रेसिपी आपण पाहूयात. चिप्स एकदम खुसखुशीत व कुरकुरीत व एकदम पांढरे शुभ्र बनतात. चला याचं सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे आपण जाणून घेऊया. आज आपण चिप्सची रेसिपी बनवणार आहोत. एकदम पांढरे शुभ्र, खुसखुशीत व खूप टेस्टी होतात. चला तर सर्वप्रथम आपल्याला छान असे पातळ सालीचे बटाटे घ्यायचे आहेत. मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला आपण याची सालं काढणार आहोत. आज आपण एकदम मस्तपैकी नवीन पद्धतीने चिप्स बनवणार आहोत. मी जी पद्धत सांगणार आहे ती तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. मैत्रिणींनो, चला आपण याची साल काढून घेऊयात. सुरुवात करूया. साल काढण्यासाठी हे असं भेटतं, घेऊन आपल्याला असं पटपट साली काढून घ्यायची आहेत. किती पातळ साल आहे बघा, किती छान पूर्णपणे निघत आहे. हे अशा प्रकारे आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत. बघा, आता आपण बटाट्याची साल काढून घेतली आहेत. लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे, नाहीतर हे बटाटे काळे पडतात. चला आपण इथं पाण्यामध्ये ठेवूया. असंच आपण पटपट सर्व बटाट्यांच्या साली काढून घेणार आहोत. साल काढायचं झालं का लगेचच आपल्याला बटाटे पाण्यामध्ये घालायचे आहेत. चला आता मी सर्व याची साली काढून घेते. बटाटे छान असे सालं काढून झालेले आहेत. आता आपण याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं आहे आणि नंतर लगेच आपण याला चिप्स पाडण्यास सुरुवात करायची आहे. अर्धा तास झालेला आहे. बघू शकता किती कडक झालेले आहेत बटाटे आणि छान सुद्धा दिसत आहेत. चला तर आता आपण याचं चिप्स पाडण्यास सुरुवात करूया. इथं मी परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता ही आपली चिप्स पाडण्याची मशीन आहे. हे असं ॲडजस्टेबल आहे. आपल्याला कमी जास्त सुद्धा करू शकतो. आपल्याला जसे हवे तसे आपण याच्यामधून चिप्स पाडू शकतो. चला तर आता आपण बघूया. आपण चिप्स पाडताना हा भाग जो आहे तो वेस्टेजच जातो, म्हणून हे मी असं काढून घेत आहे. आता आपण हा बटाटा भाजी बनवायला ठेवणार आहोत काढून दुसऱ्या पाण्यामध्ये. आणि हे जो भाग आहे तो आपल्याला छान असे चिप्स पडतात आणि वेस्ट होत नाहीत. चला तर मग आता बघूया. असं तिरकं धरायचं आहे. तिरकं धरून हे असं हलक्या हाताने चिप्स पाडत जायचे आहे. हे असे झाले प्लेन चिप्स. आता जर तुम्हाला डिझाईनचे चिप्स बनवायचे असेल तरीही मी तुम्हाला ते दाखवते. आणि हा एवढा उरलेला भाग आहे तोही मी साईडला ठेवून देणार आहे. नाहीतर काय होतं, याचा सगळा चुरा पडतो आणि जेव्हा आपण चिप्स शिजवतो तेव्हा त्याचा सगळा असं मॅश होऊन जातं त्याच्यामध्ये. तुम्हाला जर डिझाईनचे बनवायचे असतील तर ही प्लेट अशी यूज करायची आहे. आणि हे भांडं इकडून बघू शकता तुम्ही, या साईडला असं इथं डिझाईन आहे, इथं असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला बघू शकता. हे पुन्हा हा स्क्रू असं टाईट करून घ्यायचा आहे. चला आता आपण बघूयात ॲडजस्टिंग करून. तुम्हाला जर हे अशा प्रकारचे चिप्स बनवायचे असतील, खूप सुंदर डिझाईन बनते व लहान मुलंसुद्धा हे खाताना खूप लाईक करतात. चला तर हे अशा प्रकारचे कसे बनवायचे हे तर तुम्हाला मी ट्रिक सांगते. बघा किती सुंदर बटाटे चिप्स पडत आहेत. हे असं एकदा आणि नंतर हे असं, नंतर आडवे, नंतर उभे. चला आता आपण असे चिप्स पाडून घ्यायचे आहेत सर्व. बघू शकता हे चिप्स किती सुंदर बनलेले आहेत व लहान मुलांना सुद्धा खूप खायला आवडतं. आणि असं पाण्यामध्येच टाकून ठेवायचे आहे आपल्याला. चला आता मी सर्व चिप्स बनवून घेत आहे, तुम्हाला दाखवते नंतर. इथं बघू शकता पूर्णपणे मी असं जाळीदार चिप्स बनवून घेतलेले आहेत. हे जर एवढ्या साईजचे बनवले तर तळण्यासाठी तेलही जास्त लागत नाही
आणि ठेवायला सुद्धा डब्यामध्ये जागा भरपूर होते व तुटत पण नाहीत आणि छान असे चिप्स बनतात. जास्त मोठे सुद्धा बनवू नये चिप्स, तळताना खूप एकदम असे मोठे दिसतात, छान वाटत नाहीत. ह्या साईजचे बघा खूप मोठे आहेत हे. ही साईज छान आहे चिप्स बनवण्यासाठी, बघू शकता. अशा साईजचे भेटले तर तुम्हाला आणा तुम्ही आणि चिप्स बनवा. चिप्समधील स्टार्च पूर्णपणे काढून घ्यायचा आहे व 4-5 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आता मी धुवून घेते याला. स्वच्छ पाणी घेऊन आपल्याला चिप्स छान असे 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. जाळीदार व सुंदर चिप्स बनलेले आहेत. जास्त पातळ बनवायचे नाही. जास्त पातळ बनवले ना चिप्स, तळले का मग ते करपतात आणि खायला सुद्धा छान लागत नाहीत. म्हणून जरा जाडसरच बनवायचे. बघू शकता तुम्ही हे चिप्स असे. बघा यातला स्टार्च सगळा निघून गेलेला आहे. त्या पाण्यातून काढून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये ठेवणार आहे. इथं आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. पेपर वगैरे अंथरून येऊ उन्हामध्ये. पाणी छान असं गरम झालेलं आहे, बघू शकता. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ जास्त घालायचं नाही, खारट झाले तर चवीला लागत. पाणी भरपूर आहे त्यामुळे मी मीठ जरा जास्त घालत आहे. पाण्याला छान अशी उकळी येत आहे. आता याच्यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, ते तुम्हाला मी दाखवते. हा आहे लिंबाचा रस आणि हा लिंबाचा रस आता मी पाण्यामध्ये ओतणार आहे. याने काय होते, एकदम पांढरे शुभ्र असे चिप्स बनून तयार होतात. चला तर आता या उकळत्या पाण्यात आपल्याला चिप्स घालायचे आहेत. ते बघू शकता तुम्ही. या चिप्सला आपल्याला जास्त शिजवायचे नाही. आता आपल्याला पाणी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता मी गॅस बंद करत आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण झाकण लावून असंच एक 20 मिनिटं ठेवणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे झाकण लावून ठेवलं आहे. फक्त 20 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचं आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे. पाणी उकळत आहे, खवळत आहे, त्यामुळं पटकन वाफेवर शिजतात. आता आपण झाकण काढून बघणार आहोत कितपत शिजले आहेत चिप्स. खूप गरम आहे, थंड होऊ द्यायचं आहे आणि असं नकानं दाबून बघायचं आहे का पटकन तुटतं लगेच, आहे का. म्हणजे हे आपले चिप्स बनण्यास तयार झाले आहेत. ते खूप लवचिक झाले आहेत. आता आपण याला चाळणीमध्ये काढून घेऊ. इथे मी पॉलिथिनचा पेपर अंथरून घेतलेला आहे. त्याच्यावर आता आपण एक एक करून चिप्स वाळत घालणार आहोत. असे मी सर्व प्रकारे घालून दाखवते तुम्हाला. सर्व चिप्स मी वाळत घातलेले आहेत, बघू शकता इथे तुम्ही. छान असं संध्याकाळी सुकल्यानंतर काढून घेणार आहोत आपण. खूप
खूप छान असे 2 दिवस वाळवायचे आहेत, मगच आपल्याला तळण्यास घ्यायचे आहेत. छान प्रकारे वाळलेले आहेत चिप्स. आणखीन उद्याचा दिवस मी वाळवणार आहे आणि मगच तुम्हाला मी तिसऱ्या दिवशी तळून दाखवणार आहे. छान प्रकारे वाळले तरच पांढरे शुभ्र उठतात. ओलसर तळायचे नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. आजच सकाळी घातले होते, आणखीन वाळायला पाहिजेत. बघू शकता तुम्ही, थोडेसे मऊ आहेत. उद्याचा दिवस वाळवून मग नंतर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. जाळीदार आणि किती सुंदर आपले हे चिप्स बनवून तयार आहेत. इथे बघू शकता खूप जाळीदार चिप्स बनलेले आहेत आणि वाळले सुद्धा आहेत. काही असे झालेले आहेत, काही जाळीदार बनवलेले आहेत आणि काही प्लेन सुद्धा आहेत. असे एकदम मस्त चिप्स बनलेले आहेत. आता आपण याला डीप फ्राय करूया. चला, तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चिप्स घालणार आहोत. आता आपण या चिप्सला टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात, म्हणजे एक्सेस ऑइल जे आहे ते निघून जाईल. इथं बघू शकता. बघू शकता किती सुंदर चिप्स तळलेले आहेत. आता हे चिप्स आपण काढून घेऊ. आता या चिप्स वरती टाकण्यासाठी आपण नमक आणि मिरची पावडर मिक्स करून घेणार आहोत. 2 चमचे नमक घेतलं आहे. हा 1 चमचा लाल मिरची पावडर आणि हा 1 चमचा 2. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आणखीन 1 चमचा मिरची पावडर घालूयात. हे चटणी मीठ तयार झालेलं आहे. आता चिप्सवरती बुरकवणे. इथं बघू शकता एकदम जाळीदार आणि मस्त चिप्स तयार झालेले आहेत. यावरती आपण नमक आणि मिरची पावडर मिक्स करणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे मिक्स करू शकता. खूप सुंदर व टेस्टी लागतं हे. अप्रतिम असे चिप्स उपवासासाठी आहे. मी सेंधा नमक वापरलेला आहे. चला तर, एकदम टेस्टी चिप्स तयार आहेत. बघा किती सुंदर असे चिप्स बनलेले आहेत व पांढरे शुभ्र आहेत हे चिप्स. लाईक, शेअर, कमेंट करा. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघण्यासाठी तुमचा सर्वांचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.